दर्शनाचा आनंद जन्मेचा दिन गेला माधवा टोकवाचे हरिवन द्यावे सदान सोडावे चरण त्यांचे त्रिवेद बाबाजी झाले बोलवान देखील प्रकटाना मुखी वेद वेलविला गृहध्वजांचा हरविला चांदी सूर्य प्रगटाला ज्ञानो माझा मग रेड्या मुखी वेद बोलण्याचा कशामुळं केलं समजा इतर अनेक त्या ठिकाणी भरपूर त्या ठिकाणी देवांचे अवतार झाले धन्य श्री गुरु जनार्दन दाता धन्य श्री गुरु जनार्दन दाता धन्य श्री गुरु जनार्दन धन्य श्री गुरु जनार्दन आंधळामध्ये प्रांता नकळू पार आंधळामध्ये प्रांता नकळू पार तू
कोणा बडे वार माझा तो कोणा बडे वार माझा कोणा बडे वार माझा तो धन्य श्री गुरु जनार्दन सका 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 सुखा पावन के त्रैलोक्याचे देखा पावन के त्रैलोक्याचे देखा पावन के त्रैलोक्याचे देखा पावन के धन्य श्री गुरु जनार्दन सका धन्य श्री गुरु जनार्दन सका धन्य श्री गुरु धन्य श्री गुरु जनार्दन सारे कृपा जय जगते कृपा करे कृपा करे सदा समर जाना करे सोया समर जाना करे सोया सदा समर जाना करे सोया समर जाना करे सोया उदक के मारे गंधा स्वार्थ परमार्थ दोन्ही साधन स्वार्थ परमार्थ दोन्ही साधन स्वार्थ परमार्थ दोन्ही साधन स्वार्थ परमार्थ दोन्ही साधन आता दिले दान क्षण मात्र क्षण सदा समझाना करे सोया रे
सप्तकांडकाचार रामायण दोता सप्तकांडकाचार रामायण बात वैष्णव न को पाप कचवारे वैष्णव न को
दिवस रविवार उत्तम दिवस रविवार उत्तम दिवस रविवार प्रयाण साकार दोन प्रहर प्रयाण साकार शक्य 15 असतिया करा शक्य 15 असतिया करा शक्य 15 असतिया करा शक्य 15 असतिया करा शक्य 15 निळमण ऐशा नामाच्या निळमण ऐशा नामाच्या शके 15 असतिया करा शके 15 असतिया करा शके 15 असतिया करा विजय संसार तव गुणवास विजय संसार तव गुणवास शके 15 असतिया करा शके 15 असतिया करा शके 15 असतिया करा पुंडलिका पुंडलिका हरि विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम तुम्हारे
धन्य
दर्शनाचा अनंत जन्मीचा सीन गेला माग वाटे त्यासी आलिंगन द्यावे कदान सोडावी चरण द्यांची त्रिविध बापाची झाली बोलवण भेकिल्या चरण वैष्णवांची माग वाटे त्यासी आलिंगन द्यावे कदान सोडावे चरण द्यांचे जनार्दनी घडो त्यांचा संग नवा योग जन्मोजन्मी माझ वाटे त्यासी आलिंगन द्यावे कदान सोडावे चरण त्यांचे नमो राजया पांडुरंगा नमो माऊली रुक्मिणी गंगा नमो पुंडलिका वरदा नमो चंद्रभागा नमस्कार माझा रुक्मिणी पांडुरंगा पांडुरंगा करो प्रथम त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारो बाबाजी सद्गुरु दास तुका जयांचे केले स्मरण होय सकळचे अधिकरण हे चिरंग श्री चरण श्री गुरूंचे आता हृदय आपले चपळून या भले वरी बैसव पावले श्री गुरूंचे
आदिगुरु श्री वंदावे माग साधन साधावे गुरु आमचे माय बाप आहे काता हरदाप गुरु आमचे मावले दिले 84 चुकविले कामने गुरु त्यांचे चरण हृदयरो नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ति नमो सद्गुरु भास्कर पूर्ण कीर्ती लागे सेवकलारे तुमच्या लागलो निविसरना आहो स्वामी तुकया देवा ते नमस्कार आता दंड्याद दीन संत दर्शनाचा अनंत जन्मीचा सीन गेला प्रस्तुत कीर्तन रूपी सेवेकरता निवडलेला अभंग शांती परब्रह्म एकनाथ महाराज यांचा 4 चरणाचा या अभंगाच्या माध्यमातून महाराज काय वर्णन करतात किंवा धन्यता त्या ठिकाणी व्यक्त करतात की धन्य आज म्हणजे धन्य आज दिन आहे धन्य कोणता दिवस आजचा रोजचा दिवस कोणता आहे रोज असणारा दिवस धन्य आहे का नाही रोज असणारा दिवस पण धन्य आहे पण आज विशेष महत्व आहे त्याला त्या ठिकाणी महाराज मध्ये धन्य आज धन्यता त्याला व्यक्त करतात तो धन्य आज आज धन्यता धन्यते संसारे कुणाला त्या ठिकाणी धन्यता व्यक्त करतात की त्या धन्य आज दिन म्हणजे संतांच्या दर्शनाचा योग येणं याला त्या ठिकाणी धन्यता म्हणतात प्रत्येकाचं त्या ठिकाणी अपेक्षा असते किंवा धन्य आज दिन म्हणजे सर्वांचं एकच लक्ष आहे की संतांचं दर्शन व्हावं आणि त्याला त्या ठिकाणी ज्याला त्या ठिकाणी संतांचं दर्शन झाले किंवा संत दर्शनाचा योग आहे आजचा दिवस आहे आणि त्याला धन्यता त्या ठिकाणी महाराजांनी व्यक्त केलेली आहे पण त्यासाठी त्यांना त्या ठिकाणी अनुसरून तुकाराम महाराज पण वर्णन करतात किंवा शरण शरण एक नाता पायी माता ठेविला नका पाहू गुण दोष झालो दास
नाता पायी माता ठेविला. मग माता त्या ठिकाणी पायावर कुणाच्या ठेवला? महाराजांच्या. आणि त्यावेळेस तुकोबरायांच्या वर्णन आहे किंवा काय करायचं, शरण एक नाता पायी माता ठेविला. मग मातेला त्या ठिकाणी दर्शन त्या ठिकाणी संतांचं घेतल्यानंतर त्याच्यामध्ये त्या ठिकाणी गुणदोष पाहायचा. गुणदोष त्याच्यामध्ये त्याच्याबद्दल त्या ठिकाणी कोणता त्या ठिकाणी दोष काढायचा नाही असं महाराजांनी सांगितलं. नका पाहू गुणदोष, दानोदास पायाचा. मग त्या गुणदोष न पाहता त्या ठिकाणी महाराजांनी दासत्व निकट केलेला. दास झालो म्हणतात त्या संतांचं दर्शन झाल्यावर. एकनाथ महाराजांचं दर्शन झाल्यानंतर तुकाराम महाराज म्हणतात मी त्यांच्या पायाचा दास झालो. मग तेच अनुसारून महाराज पण सांगतात शरण एकनाथा आपलं कन्याद दिन संत दर्शनाचा. मग त्या संतांचं दर्शन घेतल्यानंतर अनंत जन्मीचा शिन असा निघून जातो. अनंत जन्मीचा शिन. बघा दुसऱ्या त्या ठिकाणी दुसऱ्या दर्शनामध्ये लाभ आहे का? अनंत जन्मीचा. आणि महाराजांनी मग त्याला काय वाटतं, महाराजांची अपेक्षा होती की मला त्यांचं आलिंगन काढावं. आलिंगनाचे त्या ठिकाणी प्रकार वेगळे आहेत, भरपूर प्रकार आहेत. सोन्याचा दिवस साम्राज्यमय झाला, नाम आठविता आरोपी प्रगट झाला. मग सोन्याचा दिवस असतो का? प्रत्यक्षात पाहिल्यानंतर सोन्याचा दिवस असतो का? कारण त्या संतांच्या दर्शनामुळे त्या ठिकाणी सोन्याचा दिवस झाला असं महाराज म्हणतात. सोनियाचा दिवस साम्राज्यमय झाला. मग संतांचं दर्शन झाल्यानंतर मग संत भेटीसाठी संतांच्या दर्शनाने काय होतंय, संताने सहिता किलो दैशा परी चंदनाने बोरी व्यापलेल्या. मग चंदनाने त्या ठिकाणी बोरी व्यापल्या. बोरी असणाऱ्या कशा त्या काटाळाच्या किंवा त्या अनेक ठिकाणी वृक्ष असतात. मग त्या वृक्षाला त्या ठिकाणी चंदन काय करतो, आपल्यासारखं त्या ठिकाणी करत असतो. म्हणजे त्याला त्या ठिकाणी सुगंध आणतो. म्हणजे इतर झाडांना किती पण झाड असू दे त्याच्या बाबतीत त्या झाडाला त्या ठिकाणी त्याच्यासारखं बनवतो. पण त्याच्यामध्ये समजा ते कळकाचं झाड आहे, येळोचं आहे, त्याला ते तसं ते करू शकत नाही. कारण त्याची उणीव त्या ठिकाणी आहे. पण संत तसं करत नाही. संतांच्या दर्शनात आल्यानंतर किंवा संतांच्या संगतीत आल्यानंतर त्यांच्या सारखं त्या ठिकाणी करतात. किंवा संतांच्या प्राप्तीमुळे त्या ठिकाणी देवाची भेट होते किंवा देवाची भेट ना देव प्राप्ती होऊन देव होताच येते. संतांच्या दर्शनामुळे देव होते. त्यासाठी महाराजांनी काय सांगितलं, संत आपलं धन्य म्हणतात. धन्य संत दर्शनाचा की आजचा दिवस असणारा संत दर्शनाचा धन्य आज दिन. मग त्याच्यामुळे काय होते, अनंत जन्मीचा त्या ठिकाणी शिन निघून गेला म्हणून सांगतात. एक जन्माचा नाही किंवा 2 जन्माचा नाही, अनंत जन्मीचा. अनंत जन्मीचा शिन म्हणजे काय? शिन म्हणजे समजा पूर्वीचा तो निघून गेला आणि आपला असणार पूर्वीचं जी काय दुःख आहे, पाप आहे, ते त्याच्यामधून त्या ठिकाणी आता त्रिविध तापाचं त्या ठिकाणी बोल आधी आनंद जन्मीचा सीन गेला आणि सीन गेला
कशा बापता पदैने जाए ओटा ओटी हरिदासाची भेट झाल्यानंतर किंवा संतांचं दर्शन केल्यानंतर काय होते झाली भेटी हरिदासाची मग असं त्या ठिकाणी दुसऱ्या दर्शनामध्ये किंवा भेटीमध्ये असा लाभच नाही म्हणून सांगतात पुण्याचं संतांचं दर्शन हे ज्ञानोबरायांचं किंवा एकनाथ महाराजांचं मुक्ताईचं सोपान काकाचं आणि तुकोबरायांचं अशा संतांचं दर्शन झाल्यानंतर आपल्याला का असे बळ नाही अनेकाच्या अंगी तपत्रिका जगे नवरत मग दुसऱ्या कोण म्हणजे तप केल्यानंतर किंवा तीर्थयात्रा केल्यानंतर असं फळ मिळत नाही का किंवा दान धर्म केल्यानंतर असं त्या ठिकाणी म्हणजे मुक्ती ही गळत नाही का पक्षीन जात नाही का असं दुसरे आहे ना कोणत्यामुळं तीर्थ दान धर्म केल्यानंतर आयशे बळ नाही अनेकाच्या अंगी तब्बे तीर्थ जगी दान व्रत मग व्रत केल्यानंतर समजा आपल्याला ही होत नाही का चीन जात नाही का दुसऱ्यामध्ये त्या ठिकाणी बळच नाही म्हणतात महाराज मग त्याच्यामध्ये समजा बळ आहे कशामध्ये व्रतामध्ये पण त्यापेक्षा कमी कोणत्या संत भेटीच्या संत दर्शनापेक्षा कमी व्रताला फळ किंवा तीर्थाला त्या ठिकाणी तीर्थ कोणतं आपण या ठिकाणी पैठण मध्ये आलो सगळ्यात एकच येतो काय संतांचं दर्शन हो कोणाचं एकनाथ महाराजांचं दर्शन हो प्रत्येकाचा येतो गावातून निघाल्यापासून दिंडीत आलेल्याचा बी तेच येतो वाहनात आलेल्याचा पण तेच प्रत्येकाचं एकच की बुवा संतांचं दर्शन व्हावं एकनाथ महाराजांचं निश्चित पण आता त्या
आचरणात सांगितलं की आयशी बळ नाही अनेकाच्या अंगी. मग दुसऱ्याच का बळ नाही म्हणून तर सांगतात तीर्थामध्ये तीर्थक्षेत्राच्या ठिकाणी समजा आपण आलो मग त्यावेळेस काय होतंय पुण्य करता करता पाप करते. आता समजा ते पेढेवाले असते ठिकाणी अगर अनेक त्या ठिकाणी मनोकेवाले असते भरपूर किंवा माळा ऐकणारे असते मग त्याचं त्या ठिकाणी आपण काय करतो जाता जाता 1-2 पेढे घ्यायचे किंवा बघण्यासाठी मनुके घ्यायचे किंवा अनेक आपण माळा चोरते. मग ते तसं जर त्या ठिकाणी केलं तर त्या ठिकाणी तीर्थाच्या ठिकाणी पुण्य करते का पाप करते? पाप करते का? बर आपण जर समजा भगवंताचं नामचिंतन आपल्या घरी केलं घरी जर समजा 100 वेळेस केलं 100 वेळेस घरी केलेलं आणि मंदिरात 1 वेळेस केलेलं बरोबर आहे. मंदिरात 100 वेळेस केलेलं आणि तीर्थाच्या ठिकाणी 1 वेळेस केलेलं बरोबर होतं. म्हणजे 100 पट त्याचं पुण्य वाढतंय. कुठं तीर्थयात्रेच्या म्हणजे तीर्थाच्या ठिकाणी नामस्मरण केलं भक्ती केली अभंग म्हणले भजन केलं कीर्तन केलं किंवा सगळं त्या ठिकाणी जर आता रात्री त्या पलीकडल्या पडावर रामायण चालू होतं वाचा मग त्या पद्धतीने समजा भक्ती केल्यानंतर पुण्य वाढतंय निश्चित. तर त्याच पद्धतीने समजा आपण जर तीर्थाच्या ठिकाणी जर समजा चोरी केली तर त्याचं त्या ठिकाणी पुण्य किती लागणार आहे व पाप किती लागणार आहे? मग 100 पट त्या ठिकाणी पाप वाढलेत की तीर्थाच्या ठिकाणी मग ती पाप कुठे जाणार आहे? ते पापाला त्या तर मुक्तीच आहे. कारण तीर्थाच्या ठिकाणी पाप केलेलं त्याचा त्या ठिकाणी निष्कर्ष होत नाही. आयसे बळ नाही अनेकाच्या अंगी तपे तीर्थ जगी दान व्रत. मग तीर्थाच्या ठिकाणी जर आपण समजा सत्य कर्म केलं आचरण सत्य केलं तर त्या ठिकाणी पुण्य वाढते. मग त्याच्यासाठी महाराज म्हणतात का धन्याद दिन संत दर्शनाचा. मग संतांच्या दर्शनामुळे त्या ठिकाणी धन्यता प्राप्त होते. मग दिवसच ते आज धन्य. मग त्याच्यामुळं काय होतंय अनंत जन्मीचा असणारा शिन निघून जातो आणि मज वाटे त्याची आलिंगन द्यावे. तेव्हा वाटतंय आपला शिन निघून गेल्यानंतर आलिंगन त्या संताला दिलं तर का आलिंगनाच्या दुसरं त्या ठिकाणी महाराजांनी सांगितलंय की आलिंगने संताची आले
धन्य श्री गुरु जनार्दन सका धन्य श्री गुरु जनार्दन सका धन्य श्री गुरु जनार्दन धन्य श्री गुरु जनार्दन नीलामणि प्राण कळु पार नीलामणि प्राण कळु पार पुन बड़ी भर भगतू धन्य श्री गुरु जनार्दन सका धन्य श्री गुरु जनार्दन सका धन्य श्री गुरु जनार्दन सका धन्य श्री गुरु जनार्दन क्या सुखा पावन के क्या देखा पावन के प्रलोका सुखा पावन के क्या देखा पावन के धन्य श्री गुरु जनार्दन सका धन्य श्री गुरु जनार्दन सका धन्य श्री गुरु जनार्दन सका धन्य श्री